ठाकरे बंधू युतीवर एकनाथ शिंदेंनी हात जोडून बोलणं टाळलं। महायुती मजबूतीने लढणार आणि मजबूतीने जिंकणार असं विधान यावेळी शिंदेंनी केलं। धाराशिवमध्ये शिवसेना युबीटीला धक्का बसलाय। युवासेना उपजिल्हा प्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सेना युबीटीला धक्का बसलाय। मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची नाराजी दूर करण्यात मनसे नेत्यांना यश आलंय। मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भेटीनंतर आपण नाराज नसल्याचं खेडेकरांनी म्हटलंय। आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचंही ते म्हणाले। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी शशांक, लता हगवणेसह प्रणय साठेला एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी हगवणे, मायलेकासह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि 3 एजंट अशा 6 जणांची उद्या न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे। कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळलेत। आतापर्यंत 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय, तर कल्याण डोंबिवलीत एकूण 18 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। नांदेड स्पेशल रेल्वेत प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। रेल्वेत डॉक्टर दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यात पनवेलमधील डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झालाय। नांदेडमध्ये 1.5 लाख रुपयांची उधारी देत नसल्यानं कार पेटवली गेली आहे। शहरातील नवा मोंढा भागात ही घटना घडली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आई भीमाई यांच्या स्मारकावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे। दरम्यान निवासस्थान आणि स्मारक व्यवस्थित करावं या मागणीसाठी सातारा ते मुंबई अशी पायी रॅली काढण्यात आली आहे। सांगलीच्या तासगाव शहरातील बाजार समिती परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती। शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तसंच या वाहतूक कोंडीमध्ये आमदार रोहित आर पाटील हे देखील अडकले होते। दरम्यान रोहित पाटलांनी स्वतः गाडीतून उतरून वाहतूक सुरळीत केली। मुंबई महापालिकेनं हवामान बदलाशी संबंधित उपाययोजनांकरता बजेट जाहीर केलंय। मनपा 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी 16,000 कोटींचा खर्च करणार आहे। त्यामध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प, पूर नियंत्रण अशा अनेक बाबींचा समावेश करण्यात येणार आहे। मुंबईतल्या भटक्या जनावरांना पकडण्याचं काम कंत्राटी कामगारांना देण्यात आलंय। रस्त्यांवर भटकणाऱ्या जनावरांना पकडण्याचं काम महापालिकेचे कर्मचारी करतात, मात्र आता या कामाचा भार कंत्राटी कामगारांवर टाकण्यात आलाय। त्यामुळे खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। नाशिकमधील बाजार समितीत भरणाऱ्या सर्व गुरांच्या बाजारावर 8 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। बकरी ईदच्या सणासाठी गोवंशांची कत्तल होऊ नये याकरता गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे गुरांच्या बाजारात सध्या शुकशुकाट आहे। नागपूर जिल्ह्यात गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आलाय। जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 238 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। जवळपास 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घरमालकासह 4 जणांना अटक केली आहे। पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पुण्यात झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर सवाल उपस्थित केलाय। हत्या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। योग्य आरोपी अजूनही पकडला गेलेला नाही, तसंच आरोपींचे वकील आरोपींना दोषमुक्त करा अशी मागणी करतायत। त्यावर सरकारी वकील हरकत नाही असं म्हणतात। याचा अर्थ काय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची मुदत संपली आहे, तर आतापर्यंत 12,71,000 विद्यार्थ्यांनी 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे। मुंबईत सर्वाधिक 2,92,000 विद्यार्थ्यांनी ही नोंदणी केली आहे। 10वीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना डिजी लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डिजी लॉकरमध्ये मिळणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे। जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही अद्याप अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली नाही। त्यामुळे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करणार का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय। तसंच अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची देखील मागणी केली आहे।
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे। वाघोली इथल्या एका महाविद्यालयात पेपर लिहून देण्याकरता पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनंतर परीक्षा केंद्राची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना युबीटीमध्ये पक्षप्रवेश झालेत। वैभव दळवी आणि सुजाता शिंगाडे यांनी शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश केलाय। सुजाता शिंगाडे या शिंदेच्या शिवसेनेचा विभाग संघटिका होत्या, मात्र आता सुजाता शिंगाडे या स्वगृही परतल्या आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याकरता राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता। या प्रक्रियेला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत। दरम्यान तातडीनं विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कृती समितीने दिलाय। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय। पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी आता सरकारकडे करण्यात आली आहे। तसंच नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडी दौरा केला। त्यावेळी त्यांनी पडघा बोरिवली ग्रामपंचायतीला भेट दिली। भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या जन्मजात दाखला आणि रहिवासी दाखला प्रमाणपत्रांचीही पाहणी केली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 154 पैकी 14 अर्ज बाद झालेत। त्यामुळे आता 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। संचालक पदासाठीची ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। 29 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। जळगावातील धरणगावात गुलाबराव वाघ यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली आहे। यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। तसंच गुलाबराव वाघ यांना खांद्यावर घेऊन नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे। यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। 14 जून रोजी माटुंग्यामधील यशवंत नाट्य मंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे। मुंबई विमानतळाच्या परिसरातील धुरक्याचं प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजना सध्या करण्यात येत आहेत। या ठिकाणी 2000 झाडांची लागवड करण्यात आली आहे। तसंच परिसरातील वीज वापर कमी करून सौर ऊर्जा आणि पर्यायी हरित ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन 100% कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT प्रशासनानं सर्व 165 इलेक्ट्रिक बसचं सुरक्षा ऑडिट सुरू केलंय। संपूर्ण तपासणी झाल्यानंतर बस मार्गस्थ करण्यास सुरुवात केली आहे। NMMTच्या घणसोली आगारात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। जालन्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपास पोलीस करत आहेत। डिजिटल अरेस्टची धमकी देत डॉक्टरला गंडा घालण्यात आलाय। मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये ही घटना घडली आहे। 73 वर्षाच्या डॉक्टरला 2,89 लाख रुपयांना फसवण्यात आलाय। शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचं आमिष दाखवत एकाला 2,20 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। नवी मुंबईतल्या एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे। पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईच्या नालेसफाईच्या कामात दिरंगाई झाली आहे। कंत्राटदारांकडून आतापर्यंत 3 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। AI प्रणालीच्या आधारे कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत नालेसफाईचं 82.31% काम पूर्ण झालंय। पुण्यात शस्त्र परवान्यांवर लगाम घालण्यात आलाय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे। 1.5 वर्षात 572 अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 404 अर्ज हे फेटाळण्यात आले। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि हद्दपार इसमांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये तडीपार असलेल्या 2 आरोपींकडून 6 देशी पिस्तल, 30 जिवंत काडतुसं आणि मोबाईल असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 3घांना विषबाधा झाली आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील पांगरी गावातली ही घटना आहे। 3घांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हनीमूनसाठी शिलाँगला गेलेलं इंदूरचं रघुवंशी दाम्पत्य बेपत्ता झालं होतं। त्यापैकी पती राजाचा मृतदेह सापडलाय, तर गेल्या 12 दिवसांपासून पत्नी सोनमचा शोध सुरू आहे। सोनमचा भाऊ गोविंद गेल्या 2 आठवड्यांपासून तिचा शोध घेतोय। तिचं अपहरण झाल्याची शंका सोनमच्या भावानं व्यक्त केली आहे। वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे। दुचाकींच्या विक्रीत 17% आणि कारच्या विक्रीमध्ये 8.6% घट झाली आहे। तसंच मोबाईलच्या विक्रीतही 60% घट झाली आहे।
वाशिममधील कामर गावात आठवडाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. हर घर नल हर घर जल या योजनेच्या अंतर्गत असलेल्या नळाद्वारे पाणी येत नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा नवीन खाडी पूल प्रवाशांसाठी खुला झालाय. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका झाली आहे. तसंच सायन पनवेल महामार्गावरील प्रवास आता अधिक गतिमान होणार आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं छोट्या छोट्या व्यावसायिकांना व्यापाराचा आधार दिल्याचं दिसून येत आहे. पंढरपूरकडे निघालेल्या पालखीसोबत किरकोळ विक्रेते सुद्धा गेल्या 7 वर्षांपासून व्यवसाय करत वारी करतायत. तब्बल महिनाभराचा प्रवास करत हे विक्रेते पालखी सोबत हा प्रवास करतायत आणि त्यासोबतच व्यापारही करतायत. बीडच्या चाकुरवाडीतील उत्तरेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी कळंब तालुक्यातील भक्तांनी 10,001 किलो साखर दान केली आहे. कळंब तहसीलदारांच्या हस्ते विधिवत पूजा करून साखरेनं भरलेल्या गाड्या चाकुरवाडी देवस्थानाकडे रवाना झाल्यात. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील 6 गावं दत्तक घेतली आहेत. गावांची आर्थिक परिस्थिती सुधारून गाव गुन्हेगारी मुक्त करणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गाव दत्तक घेण्यात आलंय. तसंच सोलापूर जिल्ह्यातील 4 बाजूंनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून हरितवारी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलाय. या सोहळ्यानिमित्त अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवरायांच्या मूर्तीवर दुग्ध आणि जलअभिषेक केलाय. वाशिममधील अकोला नाका परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती घेण्यात आली.